नमस्कार मैत्रिणींनो, मी दीपाली तुमचं दीप्स किचन कॉर्नरमध्ये स्वागत करते। आज आपण पाहणार आहोत मसाला वांग्याची रेसिपी। त्यासाठी मी घेतलेले आहेत 1 पाव वांगे। ते मी चिरून घेतलेले, मागचं देठ थोडंसं काढून घेतले आणि त्याचे असे 4 भाग करून मी ते चिरून घेतलेले आहेत। सोबतच मी घेतलेले आहेत 3 कांदे। ते मी गॅसवरती भाजून घेतलेले आहेत। थोडंसं सुकं खोबरं ते मी तव्यावरती भाजून घेतलेलं आहे। थोडीशी कोथिंबीर, 2 हिरव्या मिरच्या, थोडासा लसूण, थोडंसं अद्रक आणि थोडीशी कसुरी मेथी। आता सगळ्यात आधी आपण हे जे वांगे आहेत हे आपण तेलामध्ये थोडेसे वाफेवर होऊ देऊया। हे वाफून घ्यायसाठी मी एक पॅन गरम करायला ठेवले, त्यात अर्धा चमचा मी तेल घातले। आता त्यात घालत आहे मी थोडीशी मोहरी आणि थोडीशी हळद। हे मिक्स करून घेत आहे आणि यात घालत आहे मी वांगी। सोबतच घालत आहे मी थोडंसं मीठ, अगदी अर्धा चमचा मीठ घालत आहे मी। आणि हे सगळं मिक्स करून आता यावरती मी ठेवत आहे झाकण। एक 10 ते 15 मिनिटात वांगे आपले वाफेवर शिजतील, तोपर्यंत आपण सगळ्या मसाल्याला मिक्सरमधून काढून घेऊया। सगळ्यात आधी आपण सुकं खोबरं मिक्सरमधून काढून घेतलेलं आहे बारीक, ते आता एका प्लेटमध्ये मी काढून घेते। आता यामध्ये टाकत आहोत आपण भाजून घेतलेले कांदे, कोथिंबीर, 2 हिरव्या मिरच्या, लसूण आणि अद्रक आणि थोडंसं जिरं। आता हे सगळं वाटण आपण मिक्सरमधून काढून घेऊया। सगळं वाटण मिक्सरमधून काढून घेतलेलं आहे। आता एका कढईमध्ये मी तेल गरम करायला ठेवले, 4 ते 5 चमचे मी यात तेल घातले। यातच टाकत आहे मी मोहरी। मोहरी आपली तडतडलेली आहे। मिक्सरमधून काढलेलं वाटण आपण आता यात घालत आहोत। हे सगळं वाटण आता आपल्याला तेल सुटेपर्यंत भाजून घ्यायचे, एक साधारणतः 3 ते 4 मिनिटं। तेल छान सुटलेलं आहे। आता यात घालत आहोत आपण बारीक केलेलं आपलं सुकं खोबरं। हे एक 2 मिनिटं आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे। यातच घालूया आपण थोडीशी कसुरी मेथी आणि थोडंसं हिंग। हे व्यवस्थित यामध्ये भाजून घ्यायचे आपल्याला। आता यामध्ये घालूया आपण अर्धा चमचा हळद, 1 ते 2 चमचे लाल तिखट, 2 चमचे धनेपूड आणि 2 चमचे गरम मसाला। हे पण सगळं एक 2 मिनिटं आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायचे। पहा, मसाला आपला एकदम ड्राय झालेला आहे। आता यात घालत आहोत आपण थोडंसं पाणी। थोड्याशा पाण्यात आपल्याला एक 2 मिनिटं हा मसाला चांगला शिजू द्यायचा आहे। यात घालत आहे मी थोडीशी साखर। साखर टाकल्याने भाजीला तेल चांगलं सुटतं। भाजीला एकदम छान असं तेल सुटलेलं आहे। यात घालूया आता आपण पाणी। पाणी तुमच्या गरजेनुसार घाला। तुम्हाला भाजी घट्ट पाहिजे किंवा पातळ पाहिजे त्याच्यानुसार तुम्ही यात पाणी घालू शकता। यामध्ये घालत आहे मी चवीपुरतं मीठ। पहा, आपले वांगे पण वाफेवर छान शिजलेले आहेत। गॅस बंद केलेला आहे मी आता। पहा, एक 7 ते 8 मिनिटात वांगे आपले वाफेवरती शिजलेले आहेत। आपला हा मसाला तयार झालेला होता। आता यात मी हे सगळे वांगे घालत आहे। वांगे व्यवस्थित मिक्स करून घेते मी। आता ह्या भाजीला आपल्याला उकळी येऊ द्यायची। आपल्या भाजीला छान अशी उकळी सुटलेली आहे। आता यावरून घालत आहे मी कोथिंबीर। पहा, किती छान असं तेल पण आपल्या मसाल्याला सुटले आहे। तर तयार आहे आपलं मसाला वांग। तुम्हाला ही माझी मसाला वांग बनवण्याची रेसिपी आवडल्यास नक्की माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। थँक्यू।